समाचार अब तक, सत्य का साहस। 16 मार्चला HRG ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्गुस मुंगोली चेकपोस्ट जवळ मोठा अपघात झाला। या अपघातामध्ये सोनू उर्फ संतोष दुबे याचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत। हा अपघात HRG हरिराम गोध्रा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडून आला आहे। शासनाने कामगारांकरिता कायदे बनवले आहेत, त्या कायद्याचे पालन हरिराम गोध्रा ट्रान्सपोर्ट कंपनी हे करीत नाही आहे। कंपनीतील ट्रक चालकांना 8 तासांच्या ऐवजी 12 तास निर्धयपणे काम करून घेतल्या जात आहे। हा अपघात ट्रक चालकाची झोप झाली नसल्यामुळे झोपेमध्ये हा अपघात झालेला आहे हे समोर आलेलं आहे। आज दिनांक 15/5/2024 अख्ख्या भारत देशामध्येच म्हणलं तरी काही प्रॉब्लेम चालणार नाही। डब्ल्यूशेल हा चंद्रपूरचा बालेकिल्ला आहे आणि डब्ल्यूशेल मध्ये इथे गोरगरीब, इथे कष्टकरी, इथले युवक कामाकरिता इथे का नाही ड्रायव्हर म्हणा किंवा लेबर म्हणा म्हणून काम करतात। परंतु डब्ल्यूशेलच्या अंतर्गत इथे चड्डा ट्रान्सपोर्ट, अजून HRG या अशा छोट्या छोट्या ट्रान्सपोर्ट कंपनीला डब्ल्यूशेलनं काम दिलेलं आहे। पण हे HRG चड्डा ट्रान्सपोर्ट अत्यंत बेरहिमीने रोजगारावर व ड्रायव्हरांना अन्याय केला जातो। कशा प्रकारे अन्याय केला जातो? काल आमच्या युवकांचा, आमच्याकडे ड्रायव्हरांचा काल अपघात झाला। असा अपघात झाला की त्या युवकांचे दोन्ही पाय कटले गेलेले आहेत, परंतु त्या युवकाला कसल्याच प्रकारे त्याचा का नाही देखभाल केलं नाही किंवा त्याचा का नाही कसल्याच प्रकारे निराकरण केलं नाही। परंतु ह्या आम्ही का नाही ह्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि का नाही त्या व्यक्तीला आम्हाला न्याय मिळवून देणं हे गरजेचं आहे। त्यावेळी व्यक्तीला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, आमची एवढीच मागणी। महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी चक्क 4 तास कोलमाईन्सच्या रस्त्यावर हरिराम गोध्रा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या विरोधात ट्रका थांबवून तीव्र चक्काजाम आंदोलन केले। ते म्हणाले की आंदोलन तेव्हाच संपेल जोपर्यंत चालक संतोष दुबे याला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत मी लढा देत राहील। घटनास्थळी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी आंदोलन करताना 4 तासापासून समजावून सांगितले, तुमच्या मागण्या पूर्ण होतील व नुकसान झालेल्या चालकाला नुकसान भरपाई देऊन न्याय देण्यात येईल। परंतु आंदोलकांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने आंदोलन चिघळले, त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलाय। मेरे चाचा संतोष दुबे कंपनी HRG में गाड़ी चलाते थे 1 साल से। उनका आज सुबह 4:30 बजे एक्सीडेंट हो गया मुंगोली चेक पोस्ट पे। तो सुबह HRG वालों ने भाई उनको दवाखाने ले गए, अपना होने की इसमें बिल गिन नहीं दिए, सीधा आगे भाई वो लोग तो पैसे देने के लिए मना करते, डायरेक्ट बोलते जो करना है कर लो, पैसे नहीं देते, ऐसा बोल रहे भाई। अब हम क्या करें? वो लोग ने 15,000 दिए भैया, जमा किए हॉस्पिटल में 15,000 दिए, हमारे पास 15,000 दिए बस। उसके ऊपर ही फोन कर रहे भाई डॉक्टर को पैसे मांग रहा, तो डायरेक्ट बोल दे रहे डॉक्टर 50 रुपये मांग रहा, 50,000 रुपये, तो वो डायरेक्ट बोल रहा हम नहीं देते, तुमको जो करना है कर लो। हमको भाई बिल पूरा भर के तो अब 1 साल बेड पे रहेंगे मेरे चाचा, भर के देंगे तो चार्ज जो पूरी भरपाई हो ना हमको जो भी है 25 लाख की जिनका हुआ कांड, पूरी जिंदगी चली गई ना, पूरी लाइफ चली गई, 5 लाख कैंसिल हो गई। अभी शादी थी उनकी 1 महीने बाद। फिर समाचार अब तक न्यूज साठी घुग्गुस।